छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ, तर सुरक्षेच्या कारणास्तव एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात, तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार. बजरंग दल आक्रमक. औरंगजेबाची कबर सजवण्यासाठी आता आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजल खानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट करणार. भाजप आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर ही 27 वर्ष महाराष्ट्रात राहून सुद्धा राज्य न करता आल्याचं प्रतीक आहे. कबरीला हात न लावणं योग्य ठरेल, रोहित पवारांची प्रतिक्रिया. बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटलांची औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात प्रतिक्रिया. रावणाला बाजूला काढून राम कसा समजावून सांगणार? औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीवर आव्हाडांची टीका. रामायणाची तुलना या इतिहासाशी करू नका, नरेश म्हस्केंचं आव्हाडांना उत्तर. तर दंगली घडतील अशी वक्तव्य आव्हाडांनी केली आहेत. नरेश म्हस्केंचा आरोप. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा हा प्रकार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहू नये, त्याचं अस्तित्व ठेवणं म्हणजे औरंगजेबाच्या क्रूरतेला जिवंत ठेवणं आहे. मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया. तर मिलिंद एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान जिल्हाबंदीचे आदेश. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निघणारी आजची रॅली सुद्धा स्थगित.